नमस्कार, मी आहे सुरेखा गायकवाड. आपण बघणार आहोत अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. दुधात बडीशोप घालून उकळून दूध पिल्याने कंबरदुखी कमी होते. जे रोज दही खातात त्यांना युरिन इन्फेक्शन होत नाही. कापलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नये, कारण पोटाचे आजार होतात. मुळ्याचा रस नियमित घेतल्याने पित्ताशयात खडे तयार होत नाही. जास्त थंड पाणी पिल्यामुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडतात. जर नेहमी तुमचे हात थंड पडत असतील तर रक्ताची कमतरता असू शकते. संत्र्याचा रस ग्लिसरीनमध्ये मिक्स करून डोळ्याखाली लावल्याने काळी वर्तुळे कमी होतात. दररोज रिकाम्या पोटी 1 ग्लास पाण्यात 1 लिंबाचा रस आणि मध मिक्स करून पिल्याने लठ्ठपणा कमी होतो. दररोज दिवसभरात किमान 7 ते 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक असते. यामुळे शरीर डिहायड्रेशन होत नाही. दररोज चेहऱ्यावर कच्चे दूध लावल्याने चेहऱ्याचा कलर उजळतो. हॉटेलसारखी डोसा चटणी बनवण्यासाठी चटणी वाटताना त्यामध्ये कढीपत्ता घाला. जड जेवण केल्यानंतर 1 तुकडा गुळाचा खा. यामुळे अन्न व्यवस्थित पचन होते. अंडी उकडताना पाण्यात 1 चमचा मीठ टाका. यामुळे अंडी फुटत नाही. रोज सकाळी तुळशीची 2 पाने चावून खा. यामुळे तुम्हाला कधीही सर्दी, ताप, मलेरिया यासारखे आजार होत नाही. सकाळच्या कोवळ्या उन्हात 5 ते 10 मिनिटं अवश्य बसा. मासे खाताना घशात काटा अडकला असेल तर 1 ते 2 केळी खा. ज्या व्यक्तीला राग लवकर येतो ते लवकर म्हातारे दिसतात. जर विरंजन नसेल तर गरम दुधात हिरवी मिरची घालून रात्रभर ठेवा. सकाळी दही गोठलेले राहील. ओवा, जिरे, बडीशोप हे मिक्स करून खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते व पोटाचे आजार बरे होतात. जर एखाद्याचे BP कमी होत असेल आणि त्याला चक्कर येत असेल आणि अशक्त वाटत असेल तर हातपाय थरथर कापत असतील तर त्याला लगेच साखर पाणी द्या. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद.